नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024चा पेपर. तर त्यातला आपण GSचे सर्वच्या सर्व प्रश्न पाहणार आहे. तर जराही वेळ न घालवता आपण एक एक प्रश्नाला सुरुवात करू. तुम्हाला एक वाक्य सांगतो, ज्याची PYQवर कमांड त्यालाच मार्केटमध्ये डिमांड. तर चला वेळ न घालवता आपण एक एक प्रश्नाला सुरुवात करू. 51 नंबरचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था हा विषय भारतातील राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? म्हणजे हा प्रश्न राज्यघटनेतील केंद्र राज्य संबंधामधील सूचीवर प्रश्न विचारलेला आहे. तर आपण सूची पाहूया. आता सूची हा विषय घटक हा कशात येतो? तर केंद्र राज्य संबंध यामध्ये कायदेविषयक अधिकारामध्ये कलम 245 ते 255 यामध्ये काय येतात? सूची येतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कुठलं कलम? कलम 245 ते कलम 255 मध्ये काय येतात? सूची येतात. तर चला पुढे जाऊ आपण. तर सूचीचे एकूण 3 प्रकार पडतात. एक असतो तो म्हणजे संघसूची, राज्यसूची आणि समवर्त सूची. संघसूची म्हणजे काय? याचे कायदे करण्याचे अधिकार असतात ते असतात केंद्राला. राज्यसूची म्हणजे काय? याचे कायदे करण्याचे अधिकार असतात ते राज्याला. आणि समवर्त सूची म्हणजे काय? ह्या दोघांना पण कायदे करण्याचे अधिकार असतात, पण केंद्राचा कायदा हा कधी पण राज्याच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरतो. तर एकूण विषय किती आहेत? तर संघसूचीमध्ये एकूण 97 विषय आहेत, राज्यसूचीमध्ये सध्या 66 विषय आहेत आणि समवर्त सूचीमध्ये 47 विषय आहेत. ते कोणते कोणते विषय? त्यातले आपण थोडे विषय, मोजके विषय पाहूया. त्यातलं संघसूचीमध्ये काय आहे? संरक्षण, जनगणना, बँकिंग, पासपोर्ट, परकीय कामकाज, चलन, विमा, अणुऊर्जा आणि भारताबाहेर यात्रा. आता राज्यसूचीमध्ये काय आहे? पोलीस, सिनेमागृह, तुरुंग, उद्योग, स्वच्छता, खनिज, कृषी, कालवे, बाजारपेठ आणि धर्म. आणि समवर्ती सूचीमध्ये येणारे विषय कोणते आहेत? तर एक आहे फौजदारी कायदा, वर्तमानपत्रे, औषधे, कारखाने, कुटुंब नियोजन, नागरी कायदा, वीज, वजन आणि मापे. आलं तुमच्या लक्षात मित्रांनो? चला 2 नंबरचा प्रश्न पाहू आपण. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? जयंत कुमार भाटिया काय विचारलं? जयंत कुमार भाटिया आयोग हा 2022 साली पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत करण्यात आलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो कुठला आहे? तर हा प्रश्न आहे तो म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न आहे. आणि जयंत कुमार भाटिया आयोग हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता तो म्हणजे इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता. हा प्रश्न करंटमधला आहे आणि त्या करंटमधील हा प्रश्न आहे तो कशाचा आहे? नेमणुकामधला आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 53 नंबरचा प्रश्न. पुन्हा एकदा समिती प्रश्न विचारलेला आहे. विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत केली जाते? तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे? कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचार विरोधात ही समिती, विशाखा समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. विशाखा समिती कोणत्या विषयावर गठीत करण्यात आलेली आहे? तर कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध गठीत करण्यात आलेली आहे. चला पुढला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे हा 54वा. तर हा काय प्रश्न आहे? परत हा प्रश्न पॉलिटीवर आहे. भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य निवडून दिले जातात? तर थोडक्यात आता आपण लोकसभेबद्दल थोडक्यात माहिती बघू. लोकसभा घटनेतील कलम कितीमध्ये लोकसभा दिलेला आहे? तर कलम 81 मध्ये लोकसभा दिलेला आहे. लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष आहे? 5 वर्ष आहे. लोकसभा याला काय म्हणतात? कनिष्ठ सभागृह. आणि राज्यसभेला काय म्हणतात? तर राज्यसभेला काय म्हटलं जातं? वरिष्ठ सभागृह. आता एकूण सदस्य संख्या किती आहे लोकसभेची सध्या? तर 543 सदस्य संख्या आहे. त्या 543 सदस्य संख्येमध्ये राज्याचे सदस्य किती आहेत? 524. केंद्रशासित प्रदेशाचे सदस्य किती आहेत? 19. आणि नामनिर्देशित सदस्य किती आहेत? 2. ते आपण पुढे पाहू. आता राज्याच्या सदस्यांचा जर विचार केला 524 मध्ये, तर सर्वात जास्त कुठला? UPचे किती आहेत? 80. MAचे किती आहेत? 48. पश्चिम बंगालचे किती आहेत? 42. आता केंद्रशासित प्रदेशचा विचार केला तर दिल्लीचे 7, जम्मू काश्मीरचे 5 आणि बाकी जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्या प्रत्येकाचा लडाखसहित एक असा सदस्य आहे. आणि नामनिर्देशित सदस्यामध्ये कोण येतं? अँग्लो इंडियन
किती होते? 2 ॲग्लो इंडियन. यांची नेमणूक कोण करतं? तर यांची नेमणूक हा राष्ट्रपती करतो. मात्र आता नवीन घटनादुरुस्ती झाली. ती घटनादुरुस्ती काय आहे? 104वी घटनादुरुस्ती 2019नुसार त्या ॲग्लो इंडियनचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. आणि एक ट्रिक लक्षात ठेवून मला सांगतो, मीना हे काय आहे? सिक्कीम, मिझोराम आणि नागालँड. काय आहे? सिक्कीम, मिझोराम आणि नागालँड यांचे प्रत्येकी किती सदस्य आहेत? 1 सदस्य आहेत. हे मित्रांनो पाठच करा. तुम्हाला 100% लोकसभेवरचा एकही प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मी देतो. आता लोकसभेवर महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य आहेत? आत्ताच आपण पाहिलं की महाराष्ट्रामधून किती सदस्य निवडून येतात? 48. ओके, चला पुढला प्रश्न. 55 नंबरचा प्रश्न. भारतीय दंड विधान अर्थात इंडियन पिनेल कोडच्या जागी कोणता नवीन कायदा आलेला आहे? आता हा पण प्रश्न 2024चा करंटचा प्रश्न आहे. तो कोणता कायदा आलेला आहे? तर तो कायदा आलेला आहे BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता. त्याचं योग्य उत्तर काय आहे? भारतीय न्याय संहिता. चला पुढील प्रश्न पाहू. 56 नंबरचा प्रश्न. नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहेत? तर नक्षलवाद हे कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहेत? तर त्याचं उत्तर योग्य आहे साम्यवादी विचारसरणीने प्रेरित आहेत. नक्षलवाद कसा आहे? तर साम्यवादी विचारसरणीने प्रेरित आहेत. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणत्या टेकड्या, काय विचारले बघा, खालीलपैकी कोणत्या टेकड्या ह्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? प्रश्न भूगोलवर विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या टेकड्या ह्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? आता बघा, सातपुडा पर्वत, तुम्हाला थोडक्यात सातपुडा पर्वताबद्दल माहिती सांगतो. सातपुडा पर्वत महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यात 2 गोष्टी येतात. एक येतं तोरणमळ आणि एक येतं गाविलगड. गाविलगड कुठं आहे? अमरावतीमध्ये. तोरणमळ कुठं आहे? नंदुरबारमध्ये. आता तोरणमाळमधील सर्वोच्च शिखर कोणतं शिखर आहे सर्वोच्च? तर तोरणमाळमधील सर्वोच्च शिखर आहे अस्तमा. त्याची उंची किती? 1325. आणि पाल हे कुठं आहे? जळगावमध्ये. हे काय आहे? थंड हवेचं ठिकाण आहे. आणि आता गाविलगड कुठं आहे? तुम्हाला मी सांगितलं गाविलगड अमरावतीमध्ये आहे. आणि त्यात कुठलं शिखर आहे? वैराट शिखर आहे. त्याची उंची आहे 1177. आणि त्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण. हे पाठच करा मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेला याच्यावर 100% प्रश्न असणारच. आता पूर्णच्या पूर्ण जर विचार केला सातपुडा पर्वताचा तर हा सातपुडा पर्वत असा आहे मित्रांनो. हा आहे सातपुडा पर्वतरांग. आता ह्या सातपुडा पर्वतरांगमधील एकूण 3 रांगे आहेत. ही जी पहिली रांग आहे ती कुठली? राजपिपला पर्वतरांग. दुसरी कोणती पर्वतरांग आहे? मैकाल पर्वतरांग. आणि तिसरी कुठली पर्वतरांग आहे? महादेव. ह्या 3 पर्वतरांगा कुठं आहेत? सातपुडा पर्वतात. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. सातपुडा पर्वतात एकूण 3 पर्वतरांगा आहेत. ते एक राजपिपला, एक महादेव आणि एक मैकाल. राजपिपला हे कुठं आहे? गुजरातमध्ये स्थित आहे. आता दुसरी पर्वतरांग बघा, महादेव डोंगररांग. काय? महादेव डोंगररांग. ह्या महादेव डोंगररांगमध्ये धुपगड नावाचं ठिकाण आहे. धुपगड नावाचं पर्वत आहे. त्याची उंची किती आहे? एकूण टोटल 1350. पाठच किती उंची? 1350. आणि पंचमटी काय आहे? हे थंड हवेचं ठिकाण आहे. हे कुठं आहे? महादेव पर्वतरांग. पुन्हा एकदा सांगतो, पहिली पर्वतरांग राजपिपला गुजरातमध्ये आहे. दुसरी महादेव पर्वतरांग. महादेव पर्वतरांगमध्ये सर्वोच्च शिखर आहे धुपगड. त्याची उंची आहे 1350. आणि त्यातील थंड हवेचं ठिकाण आहे पंचमटी. आता मैकाल पर्वतरांगमध्ये काय आहे? मैकाल पर्वतरांगमध्ये अमरकंटक. काय आहे मैकाल पर्वतरांगमध्ये? अमरकंटक नावाचं ठिकाण आहे, पर्वतरांग आहे. अमरकंटक नावाची पर्वतरांग आहे. आता पुढं बघा. आता अमरकंटक हे आहे काय? अमरकंटक आहे. अमरकंटकमध्ये आपण आता पुढचा मुद्दा पाहणार आहे की अमरकंटकमधून कोणत्या नद्याचा उगम होतो. आता हे अमरकंटकमध्ये पहा काय? अमरकंटकमध्ये बघा आता काय? ही उत्तरेकडे जाणारी जी नदी आहे ती नदी कोणती आहे? शोण नदी कुणाची उपनदी? गंगेची उपनदी. येणाऱ्या परीक्षेत असा प्रश्न पडू शकतो की खालीलपैकी कोणती नदी ही गंगेची उपनदी आहे किंवा नाही. दुसरी नदी पाहता. दुसरी नदी कोणती आहे? दुसरी नदी आहे रोहिला नदी. कोणती नदी? रोहिला नदी. रोहिला नदी कुणाची उपनदी? तर वैनगंगाची उपनदी. आणि आता तिसरी नदी पहा. तिसरी नदी आहे नर्मदा.
हे पण कुठून उगम पावते? अमरकंटकमधून. म्हणजे तुमच्या ह्या ठिकाणीच लक्षात आलं पाहिजे मित्रांनो की अमरकंटकमधून एकूण 3 नद्या उगम पावतात. एक शोण नदी, रोहिला नदी आणि एक नर्मदा नदी. रोहिला नदी ही वैनगंगाची उपनदी आहे, शोण नदी ही गंगेची उपनदी आहे आणि नर्मदा नदी ही अमरकंटकमधून उगम पावते. आलं तुमच्या लक्षात सर्व गोष्टी? मग आता प्रश्न काय विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? मग आत्ताच आपण पाहिलं की कोणत्या टेकड्या मित्रांनो? गाविलगड टेकड्या. गाविलगड टेकड्या कुठे आहेत? अमरावतीत. मग त्याचं योग्य उत्तर काय आहे? गाविलगड. चला पुढचा प्रश्न पाहू आता. प्रश्न क्रमांक 58वा. काय प्रश्न विचारला आहे बघा. सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं. काय विचारू शकतात? रोहिला. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं. काय विचारू शकतात? पुढं येणाऱ्या पेपरला रोहिला विचारू शकतात, शोण नदी विचारू शकतात. कुणाची उपनदी आहे? आताच झालं. शोण नदी उपनदी ही गंगेची उपनदी आहे आणि रोहिला कुणाची उपनदी आहे? तर वैनगंगाची उपनदी आहे. मग आता तसाच प्रश्न खाली विचारला डबल. सिपना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिपना ही कोणाची उपनदी आहे? तर सिपना ही उपनदी आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर ती योग्य उत्तर आहे ती तापी. तापीची सिपना ही उपनदी आहे. आता तापीबद्दल थोडक्यात माहिती पाहू. तापीचा उगम कुठं झालेला आहे? तर तापीचा उगम हा मुलताईमध्ये बैतूल या ठिकाणी उगम झालेला आहे, मध्य प्रदेशमध्ये. तापीची एकूण लांबी किती आहे महाराष्ट्रात? तर तापीची एकूण लांबी आहे 208 किलोमीटर महाराष्ट्रात लांबी आहे. आता तापी नदीच्या नद्या बघू आपण, तापीच्या उपनद्या बघू आपण. आता ह्या अशा वरून जे येणाऱ्या नद्या आहेत मित्रांनो, त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा पहिल्यांदा. आता हे कुठले आहेत? कापरा, सिपना, गाडगी, डोलार. कापरा, सिपना, गाडगी, डोलार. आणि ह्या सिपनावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता पुढे पहा. हा जो भाग आहे ह्या तापी नदीच्या कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत? तर उत्तरेकडून जर पाहिलं आपण तर उत्तरेकडं कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत? तर आता उत्तरेकडं पाहू आपण कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत. एक चंद्रभागा, वान, भुलेश्वरी, शहानूर आणि नंद. चंद्रभागा, वान, भुलेश्वरी, शहानूर आणि नंद. आणि दक्षिणेकडून कोणत्या नद्या आहेत? पेडी, काटेपूर्णा, मोरणा, मन आणि बिस्वा. आलं लक्षात तुमच्या? कापरा, सिपना, गाडगी, डोलार, चंद्रभागा, वान, भुलेश्वरी, शहानूर, नंद, पेडी, काटेपूर्णा, मोरणा, मन आणि बिस्वा. आता हा भाग बघा. ह्या भागात उत्तरेखंड कुठल्या दोन नद्या आहेत? अनेर आणि गोमती. आणि दक्षिणेखंड आता बघा वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा आणि बुराई. आलं लक्षात? उत्तरेखंड कोणते आहेत? अनेर, गोमती. उत्तरेखंड 2 आहेत. आणि दक्षिणेखंड कोणते आहेत? वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा आणि बुराई. आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो. गिरणा नदी आहे, जळगाव शहर आहे, ते कोणत्या नदीच्या काठी बसलेलं आहे असा जर प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात आले पाहिजे की जळगाव शहर हे कोणत्या नदी बसलेलं आहे? गिरणा. आणि आता पुढचा तसाच प्रश्न, धुळे शहर हे कोणत्या नदी काठी वसलेलं आहे? तर धुळे शहर हे पांझरा नदीच्या काठी वसलेलं आहे. हे तर तुमचं किती प्रश्न क्लिअर होते तर तुम्हीच पहा. आणि हतनूर धरण, तापी नदी अजून एखादा जर प्रश्न पडला तर तो कोणावर पडू शकतो की हतनूर धरण. हतनूर धरण हे कोणावर आहे? तापी नदीवर आहे. आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते जळगाव जिल्ह्यात आहे. ओके. 58वा प्रश्न आहे तुमचा. एकदम माझं मत आहे की तुमचा एकदम परफेक्ट झालेला असेल 58वा नंबरचा प्रश्न की सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 59. मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासीची जमात कोणती? बघा जमातीवर प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र भूगोलच्या रिलेटेड प्रश्न आहे, जमातीवर प्रश्न आहे. तर मेळघाट अभयारण्यात प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? एक पहिला मुद्दा, मेळघाट अभयारण्य कोठे आहे? तर मेळघाट अभयारण्य आहे ते म्हणजे कोठे आहे? अमरावती. एक मिनिट का, सॉरी.
मेळघाट अभयारण्य कोणते आहे? अमरावतीमध्ये मेळघाट अभयारण्य आहे. अमरावतीमध्ये मेळघाट अभयारण्य आहे. मग तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे होतं की आदिवासी जमात मेळघाट कुठे आहे? अमरावतीमध्ये कोणत्या आदिवासी जमात आढळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोकरू जमात आढळते. आता चला पुढे पाहू. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हा 1 नंबरचा पर्याय काय? वारली जमात कुठं आढळते? तर ह्या वारली जमातीवर कंबाईन ग्रुप सी मेन्स 2025ला ह्या वारली जमातीवर MPSCला प्रश्न विचारलेला आहे. तर ही वारली जमात कुठं आढळते? तर ही वारली जमात आढळते पालघर, नाशिक आणि ठाणे. कोणत्या आढळते वारली जमात? पालघर, नाशिक आणि ठाणे. वारली जमात कुठे आढळते? पालघर, नाशिक आणि ठाणे. हे तुमचं इथं व्यवस्थित क्लिअर झालं असेल असं मी समजतो. पुढचा प्रश्न बघू. 60 नंबरचा प्रश्न. संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? इतिहासावर हा प्रश्न विचारलेला आहे. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? तर हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. का कॅन्सल करण्यात आलेला आहे? कोणता प्रश्न पाहत होतो आपण? 60 नंबरचा प्रश्न पाहत होतो. संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? याचं योग्य उत्तर मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना माहीत असेलच अशी मी अपेक्षा करतो. आणि हा प्रश्न का कॅन्सल केला त्याचं बी तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजबद्दल मी तुम्हाला तरी पण थोडक्यात माहिती देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कधी झाला? 29 एप्रिल 1909 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस झाला. मग 29 एप्रिल हा दिवस आपण ग्रामदिवस म्हणून साजरा केला जातो. संत तुकडोजी महाराज यांचा जन्म कधी झाला? 29 एप्रिल 1909 मध्ये झाला. तोच दिवस आपण ग्रामदिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्यांचा जन्म कुठे झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे त्यांचा जन्म झाला तो म्हणजे यावली, अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. कुठे झाला? यावली, अमरावतीमध्ये त्यांचा जन्म झाला. ह्यात कोठेही तो यावली पर्याय नसल्यामुळे इथं काय वरुड, भातकुली, इथं काय मोशी आणि तिवासा ह्यात योग्य उत्तर नसल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मासिक कोणतं आहे? तर त्यांचं गुरुदेव नावाचं मासिक आणि स्वराज्य नावाचं एक मासिक आहे. त्याने कोणतं मंडळ स्थापन केलं? तर गुरुदेव सेवा मंडळ हे त्यांनी स्थापन केलं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की यांना राष्ट्रसंत ही पदवी कधी मिळाली? तर जपान येथे भरलेल्या परिषदेमध्ये त्यांना कोणी पदवी दिली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे. थोडक्यात तुम्ही पाहिलं आत्ताच संत तुकडोजी महाराजबद्दल. संत तुकडोजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? यावली या ठिकाणी अमरावतीमध्ये झाला. तारीख काय येते जन्मदिवसाची? 29 एप्रिल 1909 आणि तोच दिवस आपण ग्रामदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचं मासिक काय आहे? गुरुदेव आणि स्वराज्य हे त्यांचं मासिक आहे. त्यांनी कोणतं मंडळ स्थापन केलं? तर गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केलं. राष्ट्रसंत ही पदवी त्यांना कोणी दिली आणि कुठे दिली? तर त्यांना जपान येथे भरलेल्या परिषदेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ही राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे. चला पुढला प्रश्न. एवढा डाटा सफिशियंट आहे, याच्याबाहेर एकही प्रश्न जाणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. 61 नंबरचा प्रश्न. 61 नंबरचा प्रश्न काय आहे? मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही विचारले. काय विचारले? मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही. चला मणिपूरबद्दल तुम्हाला सांगतो. आता हे काय आहे? मणिपूर काय आहे? मणिपूर. आता तुमच्या देशाचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. त्यात मणिपूर कोठे हे तुम्ही बघितलं पाहिजे. आता मणिपूरच्या उत्तरेला काय आहे? नागालँड आहे. मणिपूरच्या दक्षिणेला काय आहे? मिझोराम आहे. मणिपूरच्या पश्चिमेस काय आहे? आसाम. आणि मणिपूरच्या पूर्वेस कोणता देश आहे? तर म्यानमार हा नावाचा देश आहे.
आता याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल की मणिपूर राज्याला मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही. तर आता पहा, मिझोरामची आत्ताच बघितलं आहे, नागालँडची आत्ताच बघितलं आहे, आसामचे आत्ताच बघितलं आहे. नागालँड कुठे आहे? उत्तरेला. मिझोराम कुठे आहे? दक्षिणेला. आणि आसाम कुठे आहे? पश्चिमेला. तर अरुणाचल प्रदेशची हद्द मणिपूरला लागून नाही. चला 62 नंबरचा प्रश्न. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? पर्यावरण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय असते? हिमालय हा काय? ज्वालामुखी नाही. हिमालयमध्ये काय आहे? तर हिमालय या ठिकाणी हिमालय पर्वतरांग आहे विषय. निकोबार काय आहे? निकोबार बेट आहे. हा पर्याय कट झाला. आता त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅरन बेट. आता थोडक्यात माहिती पाहू. अंदमान आणि निकोबार बद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहू. आता अंदमान कसं आहे बघा. अंदमान हा आहे आणि निकोबार हा आहे. अंदमान आणि निकोबार यांना कोणत्या चॅनलनं वेगळं केलेलं आहे असाही प्रश्न पडू शकतो. तर यांना 10 नंबर चॅनलनं वेगळं केलेलं आहे. अंदमानमध्ये एकूण किती बेटे आहेत? तर 1, 2, 3, 4 बेट आहेत. त्यातलं हे जे बेट आहे ते कोणतं आहे? मध्य अंदमान. हे अंदमानमधील सगळ्यात मोठं बेट आहे. आणि ह्या अंदमानमध्येच एक बॅरन बेट आहे आणि एक नारकोडम बेट आहे. ह्या बॅरन बेटावरच जागृत ज्वालामुखी आहे. आता निकोबारमध्ये बघा. निकोबारमध्ये एकूण किती बेट आहेत? निकोबारमध्ये एकूण 3 बेट आहेत. एक कार आहे, एक लिटल आहे आणि एक ग्रेट आहे. आणि आता परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या ग्रेटमध्ये आपल्या भारतातील सगळ्यात दक्षिणेकडील शेवटचा पॉईंट इंदिरा पॉईंट आहे. आणि तो किती डिग्री आहे? 6 डिग्री 45 मिनिट आहे. किती आहे? 6 डिग्री 45 मिनिट. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता येणाऱ्या परीक्षेला प्रश्न असा पडेल की अंदमान आणि निकोबार हा कोणत्या चॅनलला वेगळा केलेला आहे? 10 नंबरने केलेला आहे. इंदिरा पॉईंट हा 6 डिग्री 45 मिनिटे ह्याच्यावर सगळ्यात दक्षिणेकडील टोक ह्याच्यावर आतापर्यंत 10 ते 15 वेळा कमीत कमी प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. आता 63 नंबरचा प्रश्न पाहू आपण. चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? तर चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? तर चंद्रग्रहण मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे पौर्णिमा या दिवशी चंद्रग्रहण होते. चला पुढे जाऊ. 64 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? दीन ए इलाकी नावाचा उदार धर्मपंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? दीन ए इलाकी नावाचा उदार धर्मपंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोणी केला? तर अकबर यांनी केला. 65 नंबरचा प्रश्न पाहू. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला आहे? काय प्रश्न आहे? संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1929च्या लाहोरच्या अधिवेशनात. कोणत्या? 1929च्या लाहोरच्या अधिवेशनात. आता थोडक्यात पाहू आपण. लाहोरचं अधिवेशन कधी झालं? 1929ला रावी नदीच्या काठी झालं. लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. आणि त्या दिवशी त्या अधिवेशनात 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून स्वीकारण्यात आपण आला. आणि तेव्हापासून आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 26 जानेवारी 1930. त्याचबरोबर आता 1920चा मुद्दा दिलेला आहे. काय दिलेला आहे? 1920 नागपूर दिले. तर तुम्हाला 1920 बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. 1920ला कशी सुरुवात झाली? तर 1920ला असहकार चळवळीची स्थापना झाली. 1920ला 2 वेळा अधिवेशन झालं. एक कलकत्ता आणि दुसरं नागपूर. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण? लाला लजपत राय. आणि नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते सी राघवचारी. येणाऱ्या परीक्षेत 2026ला पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 100% याच्यावर प्रश्न दिसणार. पुढचा प्रश्न पाहू. 66 नंबरचा प्रश्न. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती
यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया. तर आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. कधी केली स्थापना? तर 10 एप्रिल 1875 साली मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. त्यांचा जन्म कुठं झाला? मोरावी, टंकारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांनी संदेश काय दिला? वेदांकडे चला. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, वेदांकडे चला हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा संदेश आहे? तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की हा समाज, हा संदेश हा आर्य समाजाचा आहे. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले? तर एक आकडा सत्यार्थ प्रकाश, एक वेदभाष्य भूमिका आणि एक वेदभाष्य. ओके, आता चला पुढचा प्रश्न पाहू. आताच बघितला आपण सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 67. RFIDचे विस्तारित रूप काय आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म तुमचे एक पाठ असले पाहिजेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. काय? पुन्हा एकदा सांगतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हा तुमचं पाठच झालं पाहिजे. ह्या इथंच पाठ झालं पाहिजे. RFID म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की त्याचा विस्तारित रूप काय आहे? तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 68वा प्रश्न. ChatGPT हे काय आहे? हा पण करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. सध्या ChatGPT हा काय आहे? तर ओपन AI आणि चॅटबूट आहे. याचं योग्य उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक 3 ओपन AIचा चॅटबूट आहे. 69वा प्रश्न. चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? हा अर्थव्यवस्थामधील प्रश्न आहे. अर्थव्यवस्थामधील चॅप्टर भाववाढ यातील हा प्रश्न आहे. चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे चलनवाढीमुळे फायदा हा ऋणकोला होतो आणि तोटा हा नुकसान कोणाला होतं? तर नुकसान हे धनकोला होतं. प्रश्न क्रमांक 17. हा पण इकॉनॉमिकचा प्रश्न आहे आणि इकॉनॉमिकमधील RBI या चॅप्टरमधील बँकिंग या चॅप्टरमधील हा प्रश्न आहे. रेपो रेट काय विचारलेला आहे? रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने, रेपो रेट म्हणजे काय विचारलं आहे थोडक्यात. रेपो रेट म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे RBI व्यापारी बँकेंना कर्ज देते त्याला काय म्हटलं जातं? रेपो रेट म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 रेपो रेट म्हणजे काय? RBI व्यापारी बँकांना जे कर्ज देतं त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो डायग्राममध्ये. ही कोण आहे? हे RBI आहे. ही कोण आहे? व्यापारी बँक आहे. व्यापारी बँक आहे. मग रेपो रेट म्हणजे काय? RBI काय करते? व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला म्हणायचं रेपो रेट. आणि त्याच्याच उलटं रिव्हर्स रेपो रेट असतो. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय असतो? तर ही RBI आणि ही व्यापारी बँका. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय असतं? तर व्यापारी बँका ह्या RBIला कर्ज देतात. दोन्हीच्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या डायग्रॅमॅटिकली लक्षात राहिला असतील असं मी समजतो. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 71. अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो? पुन्हा एकदा सलग हा तिसरा प्रश्न अर्थव्यवस्थेचा आहे. अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो? तर 1 नंबर. आता तुम्हाला एक्सप्लेन करून पहिल्यांदा सांगतो की एकूण क्षेत्र किती आहेत? एकूण 5 क्षेत्र आहेत. कोणती कोणती क्षेत्र आहेत? एकूण 5. एक प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे, तृतीय क्षेत्र आहे, चतुर्थ क्षेत्र आहे आणि पंचम क्षेत्र आहे. आता प्रत्येक मुद्द्यात काय काय येते तुम्हाला व्यवस्थित सांगतो. प्राथमिक क्षेत्रात काय येते? प्राथमिक क्षेत्रात येते ते म्हणजे कृषी, मत्स्य व्यवसाय, जंगल संपत्ती आणि कृषी संलग्न व्यवसाय. म्हणजे कृषीच्या रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या येतात कुठे? प्राथमिक क्षेत्रात. आता आपण बघू द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्रात काय येते? द्वितीय क्षेत्रात ज्या प्राथमिक क्षेत्रात कृषीवर प्रक्रिया करून जे उद्योग उभा केले जातात ते कुठे येतात? द्वितीय क्षेत्रात येतात. आणि प्राथमिक क्षेत्राला काय म्हटलं जातं? कृषी क्षेत्र म्हटलं जातं.
आणि द्वितीय क्षेत्राला काय म्हटलं जातं? उद्योग क्षेत्र. तर ह्यात येतात उद्योग सगळे, बांधकाम, वीज निर्मिती, कारखानदारी. आता तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्राला काय म्हटलं जातं? तर तृतीय क्षेत्राला म्हटलं जातं सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र. त्यात काय येतं? व्यापार, वाहतूक आणि दळणवळण. काय येतं? व्यापार, वाहतूक आणि दळणवळण. आता चतुर्थ क्षेत्र. चतुर्थ क्षेत्रामध्ये काय येतं? R&D म्हणजे काय? रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्युच्युअल फंड, सॉफ्टवेअर विकास आणि संख्याशास्त्र. हे कुठे येतं? चतुर्थमध्ये येतं. आणि राहिलं शेवट पंचम क्षेत्र. त्या पंचम क्षेत्राला सर्वोच्च क्षेत्र असं म्हटलं जातं. त्यात सगळ्यात शेवटचं क्षेत्र असतं ते पंचम क्षेत्र असते. त्याच्यावर कोणतंही क्षेत्र नसते. त्यात कोण येतं? सरकार, प्रसार माध्यमे, विज्ञान आणि विद्यापीठ इत्यादी गोष्टी ह्या पंचम क्षेत्रात येतात. तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता की सर्वोच्च क्षेत्र म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पंचम. कृषी क्षेत्र म्हणलं की काय आलं पाहिजे? प्राथमिक. सेवा क्षेत्र म्हणलं की काय आलं पाहिजे? तृतीय क्षेत्र. आणि उद्योग क्षेत्र म्हणलं की काय आलं पाहिजे? द्वितीय क्षेत्र. आता तुम्हीच उत्तर सांगायचं. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो? तर तृतीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? सेवा. तृतीय क्षेत्र म्हणजे कोणतं? तृतीय क्षेत्रालाच काय म्हटलं जातं? सेवा. आणि खालीलपैकी कोणती सेवा आहे? तर एकमेव सेवा आहे बँकिंग ही सेवा आहे. कारखानदारी कुठे येणार? द्वितीय क्षेत्रामध्ये. खाणकाम कुठे येणार? आणि शेती कुठे येणार? शेती कुठे येणार? प्राथमिक क्षेत्रात. आणि खाणकाम कुठे येणार? प्राथमिक क्षेत्रातच खाणकाम येणार. चला 72 नंबरचा प्रश्न पाहू. 2023चा अर्जुन पुरस्कार हा प्रश्न कशाच्या रिलेटेड आहे? करंटच्या रिलेटेड आहे. खालीलपैकी कोणत्या पॅरा तिरंदाजाला मिळाला? 2023चा अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या पॅरा तिरंदाजाला मिळाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे शीतल देवी. चला 73 नंबरचा प्रश्न. सागर सेतू पोर्टल काय विचारलं आहे? सागर सेतू पोर्टल केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. काय विचारलं आहे प्रश्न की सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सागर सेतू पोर्टलचं पर्याय क्रमांक 2 बंदरे, शिप आणि जलमार्ग मंत्रालय. सागर सेतू पोर्टल कोणी चालू केलेलं आहे? तर बंदरे, शिप आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत ते स्थापन झालेलं आहे. 74 नंबरचा प्रश्न पाहू आपण. हा प्रश्न आहे पुन्हा एकदा चालू घडामोडीचा संरक्षणमधील हा प्रश्न आहे. आता काय सांगितले? नुकतेच चर्चेत असलेले उग्रम हे काय आहे? तर मित्रांनो नुकतेच चर्चेत असलेली उग्रम ही काय आहे? तर ही एक रायफल आहे. चला लास्ट प्रश्न 75वा प्रश्न. अयोध्या शहर अयोध्या शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? प्रश्न काय विचारला? अयोध्या शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. काय सांगितलं होतं? तापी नदीमध्ये बघा. तापी नदीमध्ये काय विचारलं होतं मी? धुळे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? पांझरा. तर जळगाव हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? गिरणा. त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शरयू नदीच्या काठी अयोध्या शहर वसलेलं आहे. आता एक एक पाहू आपण. कोसी नदी तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. तुमची कोसी नदी पाठ नसेल तर पाठ करा. ती नेपाळमधून भारतात वाहते आणि तिला काय म्हटलं जातं? बिहारचे दुःख अश्रू. 100% हमखास येणारा प्रश्न. बिहारचे दुःख अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोशी नदीला. सतलज ही नदी कोणाची उपनदी आहे? सतलजची उपनदी आहे सिंधूची नदी. आता शरयू नदी. प्रश्न काय विचारला आहे? अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? शरयू नदीच्या काठी. शरयू नदीबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ही आहे काय आहे? गंगा नदी. ही कोणती नदी आहे? गंगा नदी. आता गंगेची उपनदी कोणती आहे? तर गंगेची ही उपनदी आहे ती आहे घागरा नदी. गंगेची उपनदी कोणती आहे? घागरा. आणि त्या घागराची उपनदी आहे शरयू. आलं तुमच्या लक्षात? शरयू ही कुणाची उपनदी आहे? घागराची. आणि घागरा ही कुणाची उपनदी आहे? तर घागरा ही आहे गंगा नदीची उपनदी. तर कसा वाटला आपला सेक्शन हा नक्की कमेंट करून कळवा. आणि येणाऱ्या परीक्षेला एवढी गॅरंटी देतो मी तुम्हाला की GSला 25पैकी तुम्हाला 22+ मार्क. तुम्ही एवढं जरी केलं तर येणाऱ्या पुढच्या परीक्षेला तुम्हाला 22+ 100% मार्क असणार. 100% म्हणजे 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत 22+ मार्क असणार.
धन्यवाद.